number हाँ is आता 9th क्वेश्चन आहे. स्मॉलेस्ट ऑफ द 3 डिजिट नंबर इज. 3 डिजिट नंबर मध्ये सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर कुठला आहे हे आपल्याला शोधायचं आहे. ओके, तर काय काय कंडिशन्स आहेत. नंबर 3 डिजिट पाहिजे आणि स्मॉलेस्ट पाहिजे. ओके, स्मॉलेस्ट पाहिजे. ओके, आता हे बघ 100 हा 3 डिजिट नंबर आहे का. मग किती डिजिट आहे. 3 digit. 100 किती डिजिट झाले ह्याच्यात. किती डिजिट नंबर आहे हा. 3 डिजिट नंबर आहे. मग 100 ला आपण कन्सिडर करणार का. हो. करणार. आता इकडे 001 हा किती डिजिट नंबर आहे. 001 हा किती डिजिट नंबर आहे. 1 digit. 1 डिजिट. मग ह्याला कन्सिडर करायचं का 3 डिजिट मध्ये. नाही. 990 हा किती डिजिट नंबर आहे. 3 डिजिट. ह्याला कन्सिडर करायचं का ह्याच्यामध्ये. हो. करायचं. हा किती डिजिट नंबर आहे. किती कोणता नंबर आहे हा. 199. 199 म्हणायचं. 199. हा, मग हा 3 डिजिट नंबर आहे का किती डिजिट नंबर आहे. 2 digit. 3 digit. 3 डिजिट आहे. मग ह्याला कन्सिडर करायचं का नाही. हो. करायचं. आता ह्या 3 नंबर मध्ये आपल्याला स्मॉलेस्ट नंबर शोधायचा आहे. कुठल्या कुठल्या नंबर मध्ये आपल्याला स्मॉलेस्ट नंबर शोधायचा आहे. कुठल्या कुठल्या नंबर मध्ये. 100, 990 आणि 199 ह्या तिन्ही मध्ये आपल्याला स्मॉलेस्ट नंबर शोधायचा आहे. कसं शोधणार आपण. ह्या 3 मध्ये इकडे लक्ष द्या. ह्या 3 मध्ये स्मॉलेस्ट नंबर शोधायचा आहे. ह्या 3 मध्ये स्मॉलेस्ट नंबर शोधायचा आहे. कसं शोधणार. तर पहिल्यांदा ह्या दोन्ही मधला स्मॉल नंबर शोधणार. तो जो काही येईल त्याच्यात आणि याच्यातला स्मॉल नंबर शोधणार. मग असं करून आपल्याला 3 मधला स्मॉलेस्ट नंबर मिळेल. कळालं का. कसं शोधणार 3 नंबर मधला स्मॉलेस्ट नंबर. का डिसेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज करायचं सरळ. असेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज करायचं सरळ. डिसेंडिंग ऑर्डर स्मॉलेस्ट शोधायचा आहे. Small to big. Big to स्मॉल टू बिग. मग असेंडिंग मध्ये ascending. असेंडिंग मध्ये अरेंज करूया. हो. हा चालतंय. ती पण बेस्ट मेथड आहे. तर मला सांग मग आता ह्याच्यातलं असेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज करून दाखव मला हे तिन्ही नंबर. हे तिन्ही नंबर मला असेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज कसे करणार ते सांग. कसे करणार अरेंज. असेंडिंग ऑर्डर मध्ये हे तिन्ही नंबर कसे अरेंज करायचे. 100. सगळ्यांच्या आधी 100 प्लेस चेक करायची. असेंडिंग याच्या 100 प्लेसला काय आहे. 1. ह्याच्या काय आहे. 9. ह्याच्या काय आहे. 1. मग काय करणार. मग कोणता येणार पहिल्यांदा. 100. 199. 999. 990. असेंडिंग करतोय ना आपण. पहिले येणार 100. नक्की. नक्की. 100 त्याच्यानंतर. त्याच्यानंतर 990. 990. आता एकच राहिला 199. बरोबर आहे का ही असेंडिंग ऑर्डर. हो. 999 आणि 199 मध्ये कुठलं बिग आहे. 100. अगं हे बघ 199. 199 बिगेस्ट आहे का सगळ्यात. 100 बिगेस्ट आहे. हे बघ 100 प्लेस चेक केली आपण. आता असेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज करताना आपण काय करतो. कुणाच्या 100 प्लेसला 1 आहे ते चेक करायचं. कुणाच्या 100 प्लेसला 1 आहे. 100च्या आणि 199च्या. ठीक आहे. हे रॉंग आहे. हे तू रॉंग सांगितलंस. ओके. 100 आणि 199 ह्याच्यापैकी 100 आणि 199 याच्यामध्ये आता स्मॉलेस्ट नंबर शोधायचा आहे. कसं शोधणार.
हंड्रेड्स प्लेस तर सेम आहे दोन्हीची. मग आता पहिल्यापासूनच करू आपण. 100, 990 आणि 199. ओके. आता आपण काय चेक करायचं, हे ना असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करायचे, म्हणजे कुणाच्या हंड्रेड्स प्लेसला 1 आहे ते चेक करायचं. याच्या हंड्रेड्स प्लेसला 1 आहे, याच्या हंड्रेड्स प्लेसला 1 आहे, दोन्हीच्या हंड्रेड्स प्लेसला सेम नंबर आहे. मग आपण कुठली प्लेस चेक करणार? मग कुठली प्लेस चेक करणार? ही हंड्रेड्स प्लेस झाली, ही टेन्स प्लेस झाली, ही वन्स प्लेस. ही हंड्रेड झाली, टेन्स प्लेस झाली, वन्स प्लेस झाली. आता हंड्रेड्स प्लेसला सेम नंबर आहेत म्हटल्यावर कुठली प्लेस चेक करणार? टेन्स प्लेस चेक करणार. मग याच्या टेन्स प्लेसला काय आहे? 0. आणि ह्याच्या टेन्स प्लेसला काय आहे? 9. मग कुठला नंबर स्मॉल झाला? 0 वाला. मग हा झाला स्मॉल. मग ह्याच्यात हे कन्सिडर करणार का आता आपण? नाही. मग हा झाला स्मॉल नंबर सगळ्यात. त्याच्यानंतर कुठला येणार? 199. आणि त्याच्यानंतर कुठला येणार? 990. कळालं का? कसं असेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज केलं? हा, तू मगाशी चुकीचं सांगितलं. मग ह्याच्यातला स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर कुठला झाला? मोठ्यांदा सांगा. हा, मग हा झाला स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर.